आग लागली अशी प्रवाशांची ओरड आणि जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार। आगीच्या भीतीनं प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या, 7 ते 8 जण ठार। जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात घडल्याचे वृत्त समोर आलं आहे, मात्र अफवांना चांगलाच ऊत आला आहे। या घटनेत 6 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या वर्षातील जिल्ह्यातील हा पहिला रेल्वे अपघात मानला जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि रेल्वे अधिकारी कर्मचारी या घटनास्थळावर दाखल झाले आहेत। जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या, मात्र त्याच वेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं त्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जळगावमधील परधाडे येथे हा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती आहे। परधाडे हे गाव पाचोऱ्या नजीक असल्याचे समजते। जळगावहून एक्सप्रेस निघाली होती। परधाडे गावाजवळ ट्रेन आली असता अचानक जोरात ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या। तशा ठिणग्या उडाल्यामुळे जणू काही आग लागली की काय असा संशय एका प्रवाशानं व्यक्त केला। तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशानं आग लागली असं बोलल्यानं रेल्वेतील काही प्रवाशांनी ट्रेनमधून लागलीच उड्या मारल्या, मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूनं बंगळुरू एक्सप्रेस येत होती। त्या एक्सप्रेस खाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत अंदाजे 9 ते 10 लोक रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे। एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। दरम्यान जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत। जखमींना मदत कार्य सुरू झालं आहे। रेल्वे प्रशासन आता घटनास्थळी पोहोचलं आहे। घटनेचा पंचनामा तसेच मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ याही घटनास्थळी रवाना झाल्या आहेत। त्यांनी सुद्धा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत योग्य त्या सूचना केल्या आहेत। 6 ते 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे। घटनास्थळी 8 ते 10 रुग्णवाहिका पोहोचल्या आणि मदत कार्य वेगानं सुरू झालं आहे। जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी सुद्धा मदतीसाठी प्रयत्नशील आहेत। जळगाव जिल्ह्यातील 3 रुग्णालयांना आपण सक्रिय राहण्याचं सांगितलं आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं। ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे। रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे। प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे। दरम्यान या रेल्वे अपघाताच्या घटनेची बातमी जिल्ह्याभरात वाऱ्यासारखी पसरली असून ठिकठिकाणी या अपघाताची चर्चा होताना दिसत आहे। खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे।